हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल जे बुकमध्ये सॉल्व करून दिले आहेत ते एक्झाम्पल पाहणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण जवळपास 5 ते 6 एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल तुम्हाला पेज नंबर 112 मध्ये आहे, जी PDF तुम्हाला मी पाठवलेली आहे किंवा तुम्ही डाउनलोड करून घेतलेली आहे. त्या PDF मध्ये नवीन सिलेबसच्या एक पेज नंबर 112 वर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघा बोर्डवर लिहिलेला मी अतिशय सुंदर हँडरायटिंगमध्ये. एक्झाम्पल 5.1 A body of mass 0.2 kg performs linear SHM. राईट. तर गिवन काय काय बघूया आपण इथं. गिवन तर मास दिले तुम्हाला 0.2 kg. राईट. परफॉर्म्स लिनियर SHM. इट एक्सपिरियन्स रिस्टोरिंग फोर्स F दिले तुम्हाला 0.2 न्यूटन when its displacement from mean position is 4 सेंटीमीटर. ओके. तर डिस्प्लेसमेंट दिले तुम्हाला 4 सेंटीमीटर म्हणजे 4 × 10⁻⁻2 मीटर. डिटरमाइन टू फाइंड काय आपल्याला. टू फाइंड काय करायचं आहे. नंबर 1 फोर्स कॉन्स्टंट म्हणजे K इक्वल टू वॉट. नंबर 2 पिरियड म्हणजे T इज इक्वल टू वॉट. आणि नंबर 3 ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी. हे बघायचं ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी वेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोजिशन इज 1 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला दिले वेन x2 इक्वल टू 1 सेंटीमीटर कॉमा ॲक्सेलरेशन इक्वल टू वॉट. लक्षात येते. तर हे पॉईंट जो आहे याच्याकडे थोडं ध्यान द्या, याच्याकडे थर्ड पॉईंटकडे. ओके. तर ते आल्यावर आपण पाहूयाच. तर पहिलं घेऊया आपण K. आपल्याला माहिती आहे K इक्वल टू काय फॉर्म्युला असते. K इक्वल टू F अपॉन बोलो X. राईट. सिन्स तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल F इज इक्वल टू -KX. राईट. तर मायनस साईन काय दाखवते. अपोजिट डायरेक्शन दाखवते. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे म्हणून मायनस साईन सोडून दिलं. K इक्वल टू गेलं F अपॉन X. तर F दिलं आहे तुम्हाला. व्हॉट इज F. 0.2 अँड X इज गिवन टू यू 4 × 10⁻⁻2. -2 वर गेलं +2 झालं. सांगा मला किती झालं ते झालं 20/4. राईट. +2 झालं ना. राईट. लक्षात नसाल तर बघा 0.2 × 10⁻+2. ओके. +2 म्हणजे याचे 2 शून्य वाढले. दॅट इज इक्वल टू 20/4. सो K ची व्हॅल्यू आली. राईट. सो K इक्वल टू 5. युनिट काय असतं. F अपॉन X म्हणल्यावर न्यूटन पर मीटर. ओके. K इक्वल टू 5 न्यूटन पर मीटर. तर पहिलं आलेलं आहे. दुसरं पाहूया. नंबर 2. नंबर 2 म्हणते T इक्वल टू वॉट. सो टीचा फॉर्म्युला माहिती आहे का आपल्याला. T इज इक्वल टू जर डायरेक्ट माहिती असेल तर ठीक आहे 2π√m अपॉन K. जर माहिती नसेल तर आपल्याला माहिती आहे इकडे बघा इथे लिहितो T इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. राईट. आता ओमेगा कशाला ठेवलं होतं आपण. सो ओमेगा ठेवलं होतं बघा. ओमेगा इक्वल टू किंवा K इक्वल टू K अपॉन M इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ठेवलं होतं. सो ओमेगा इक्वल टू √K अपॉन M. ह्याची किंमत इथं ठेवली तर T इक्वल टू आलं 2π अपॉन √K अपॉन M आणि वर येऊन हा फॉर्म्युला तयार झाला. जर डायरेक्ट तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट लिहायचं. राईट. असे प्रॉब्लेम घेतलेले आहेत आपण. सो T इक्वल टू काय येईल मग आपल्याकडे 2π म्हणजे 2 × 3.14 आणि टू मास दिला आहे तुम्हाला 0.2 kg आणि K ची व्हॅल्यू आपण इथंच काढली आत्ताच 5. राईट. ह्याला सॉल्व करायला लागेल आपल्याला. सो T इक्वल टू 6.28 × राईट. तर वर आपण ह्याला 20 घेऊया × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 5. काय केलं कळालं का. 2 पॉईंट इकडे घेतले. 2 पॉईंट इकडे घेतल्यामुळे पॉईंट पॉवर -2 झाला. ओके. तर 5 चौक 20. सो इट विल बी 6.28 × √मध्ये 4 × 10⁻⁻2. बरोबर. -2चा स्क्वेअर रूट काय -1 आणि 4चा स्क्वेअर रूट काय बोला. सो दॅट इज इक्वल टू 6.28 × 2 × 10⁻⁻1. सो इट विल बी 12. ओके. 0.56 × 10⁻⁻1 सेकंडमध्ये. सो T इक्वल टू आला आपलं 1.256 सेकंड. ओके. चला नंबर 3 घेऊया. नंबर 3 काय म्हणते. नंबर 3 म्हणते वेन x2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वॉट. तर आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन इक्वल टू -ω²x. राईट. -ω² x.
टी आपल्याला इथं भेटलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे आपण इथं ओमेगाची किंमत काढू शकतो. दॅट इज इक्वल टू -2π/t ब्रॅकेट स्क्वेअर. नाही तर एक काम करू आपण. ओके, ओमेगाची किंमत जी आहे, एक मिनिट डस्ट कुठं ठेवलं, हां, ओमेगाची किंमत आपण ह्याच्यानुसार घेऊ इथं बघा. राईट, सो रूट -√k/m चा स्क्वेअर. ओके, इंटू एक्स. ते झालं -k/m इंटू एक्स. हे जास्त सोपं आहे. तसं पण आलं असतं, पण तसं ह्याचा स्क्वेअर करावा लागला असता आपल्याला. राईट, ओके, इथं सॉल्व करूया. सो ॲक्सलरेशन आलं केची किंमत आपण काढली आहे 5. ओके, एमची किंमत आपण काढली आहे 0.2 दिलेली आहे, म्हणजे आपल्याला केची किंमत 5 आणि मायनसला मायनस साईन इंटू एक्स. आता इथं बुकमध्ये चुकलेलं आहे बघा, लक्षात घ्या. बुकमध्ये ह्याने एक्स काय घेतलेलं आहे, 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे, पण ॲक्च्युली विचारलेलं केव्हा आहे, जेव्हा 1 सेंटीमीटर. तर बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि ते लक्षात घ्या. जर ते तुम्ही लक्षात नाही घेतलं तर 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये लिहावं लागेल आपल्याला 1 × 10⁻². ओके, सो इट विल बी it will be 50 divided by 2 × 10⁻². So -25 × 10⁻², किंवा 0.25 मायनस येईल ना, 0.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस विल बी द ॲक्सलरेशन. ओके, तर तिन्ही व्हॅल्यू भेटले आपल्याला. केची व्हॅल्यू 5 न्यूटन पर मीटर, टीची व्हॅल्यू 1.256 आणि ॲक्सलेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन एक वेळ चेक करा 0.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बुकमधली जी ॲक्सलेशनची व्हॅल्यू आहे ती चुकीची आहे, कृपया त्यामुळं लक्ष द्या. राईट, इथं 1 सेंटीमीटर घ्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया थोड्या वेळामध्ये. ओके, तर दुसरा प्रॉब्लेम आहे, अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंड. राईट, तर गिव्हन लिहूया आपण t = 4 सेकंड. ॲम्प्लिट्यूड ए दिले आहे तुम्हाला 4 सेंटीमीटर. याचा आपण असाइनमेंटमध्ये करूया 4 × 10⁻² मीटर. ओके, किंवा हे केलं नाही ते चालतंय. दुसरं काय म्हणते, फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर. तर तुम्हाला डिस्टन्स दिले, हे बघा लक्षात घ्या. तर दिलेलं डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट आहे का नाही हे लक्षात देणं फार गरजेचं आहे. राईट, तर इथं हे दिलेले डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नाही, कारण इट इज फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर इथं दोन गोष्टी आहेत तुम्हाला. एकतर डिस्टन्स दिलं आहे 1 सेंटीमीटर फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आणि ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. बघा, हे मीन पोझिशन आहे, हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे. राईट, तर इथं पार्टिकल आहे, तर हे 1 सेंटीमीटर आहे आणि हे टोटल 4 सेंटीमीटर आहे. तर एवढं किती आहे, ऑब्वियसली 3 सेंटीमीटर. तर डिस्प्लेसमेंट येईल x = 4 - 1 = 3 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट जे तुम्हाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल स्टार्ट झाले, म्हणजे तुम्हाला फाय किंवा अल्फाची किंमत दिली आहे तुम्हाला π/2. फाय किंवा अल्फाची किंमत किती दिली आहे π/2. बरोबर ना, एक्स्ट्रीम पोझिशनला π/2. आणि टू फाईंड तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल टी काढायचं आहे. ओके, तर स्मॉल टी कसं काढणार, डिस्टन्स दिलं आहे, ॲम्प्लिट्यूड दिलं आहे, टाईम पिरियड दिलं आहे. तर म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटचंच इक्वेशन वापरायला लागेल. आपल्याला x = a sin ω t + φ. ओके, किमती ठेवूया आपण डायरेक्टली. एक्सची किंमत आपण 3 सेंटीमीटर घेतली, ही इम्पॉर्टंट आहे बघा 3. आता ही सेंटीमीटरमध्ये घेतली तर ही सुद्धा सेंटीमीटरमध्ये घ्यायची. ॲम्प्लिट्यूडची 4, तर सेंटीमीटर कॅन्सल होईल. साईन ओमेगाची किंमत आहे 2π/t कॅपिटलवाला इंटू स्मॉल t प्लस फाय आहे π/2. ओके, सो 3/4 = साईन 2π/4. कारण टाईम दिला आपला, टाईम पिरियड दिले 4 सेकंद. टी काढायचं आहे प्लस π/2. बाळांनो, साईन π/2 प्लस थिटा म्हणजे काय, ऑब्वियसली कॉस थिटा. तुम्हाला हे भेटलं 0.75 = कॉस. हे कळलं कसं आलं कॉस, ते साईन π/2 प्लस थिटा. किंवा डायरेक्टली तुम्ही पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन मिळाला, तुम्ही x = a cos ω t असा हे फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली वापरू शकता, फाय न वापरता. लक्षात आलं का. सो दिस कीप इन द माइंड. सो कॉस 2π हे काय झालं π/2t. ओके, तर π/2t घ्यायचं असेल तर कॉस इन्व्हर्स होईल. तर इकडे घेऊया आपण
पाय बाय 2t इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.75 राईट. तर 0.75 कॉस इनवर्स याची व्हॅल्यू तुम्हाला आपल्या कोसाईन टेबलमध्ये बघायला लागेल. ह्याची व्हॅल्यू येते जवळपास 41.4 डिग्री पाय बाय 2t. आता इथं महत्त्वाचे बघा, ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. डबल स्टार ट्रिपल स्टार स्टेप करायला लक्षात घ्या, कारण इथं जर तुम्ही पायची किंमत 3.14 घेतलं राईट तर हे उत्तर चुकणार आहे. का? कारण ही व्हॅल्यू डिग्रीमध्ये आहे, तर पायची व्हॅल्यू सुद्धा काय घ्यावं लागेल, डिग्रीमध्येच घ्यायला लागेल, तरच उत्तर तुमचं सेकंडमध्ये येईल राईट. तर हे घ्यायला लागेल तुम्हाला 180 डिवाइड बाय 2t इक्वल टू 41.4 डिग्री. सो t इक्वल टू ह्याचं उत्तर येईल 90. सो 41.4 डिवाइड बाय 90 ऑब्वियसली 4.14 डिवाइड बाय 9. तर झिरोचा भाग जाईल ठीक आहे. 9×5=45 नाही जात, 9×4=36 आणि 6चा भाग जाईल. सो t इज इक्वल टू 0.46 सेकंड. ओके, तिसरा प्रॉब्लेम बघूया. ओके, एक्झाम्पल 5.3 बघूया. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM विथ पिरियड 6 सेकंड राईट. तर गिवन काय तुम्हाला, गिवन दिला आहे t इज इक्वल टू 6 सेकंड. ओके, इज ॲट द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ॲट t इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला फाय दिला आहे पाय बाय 2 राईट. अगोदर आपण अल्फा वापरायचो, आता फाय वापरा. द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. डिस्टन्स दिलं आहे, अगेन इथं कन्फ्यूज होऊ नका, डिस्टन्स दिलं आहे, डिस्प्लेसमेंट नाही. तर डिस्टन्स दिलं आहे तुम्हाला, डिस्टन्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन. फ्रॉम दिस म्हणजे काय, एक्स्ट्रीम पोझिशन. तर एक्स्ट्रीम पोझिशनवर डिस्टन्स दिलं आहे तुम्हाला, मागच्याच प्रॉब्लेम सांगितलं तुम्ही. हे मेन पोझिशन आहे, हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, हे डिस्टन्स तुम्हाला 3 सेंटीमीटर दिले, तर हे किती येईल, तर a-3 सेंटीमीटर. तर यक्सची किंमत होईल. सो यक्स इज इक्वल टू a-3 सेंटीमीटर. तर ही महत्त्वाची स्टेप आहे, इथं लक्षात घ्या. ओके, हे जर तुम्हाला लक्षात आलं की हे डिस्टन्स दिलं आहे राईट. नेक्स्ट, फ्रॉम दिस पोझिशन ॲट टाइम t इज इक्वल टू, तर t दे तुम्हाला 7 सेकंड बिफोर रिचिंग टू द मेन पोझिशन फाइंड. सो टू फाइंड करायचं तुम्हाला a इज इक्वल टू वॉट. ओके, अगेन पहिल्या प्रॉब्लेममध्ये t विचारलं होतं म्हणजे दुसऱ्या नंबरच्या, आणि तिसऱ्यामध्ये a विचारलेला आहे, t दिलेला आहे. लक्षात आलं का? तर तेच इक्वेशन वापरायचं आपल्याला. सोल्युशनमध्ये काय घेऊया आपण, इक्वेशन काय येईल, सो x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय. ओके, आर यू गेटिंग इट. बाकीचं इथे घेऊया. ओके, तर एक्सची किंमत किती आहे सांगा मला. एक्सची किंमत आहे a-3. ओके, इक्वल टू a. ठीक आहे, साईनला साईन, ओमेगाला आपण लिहू शकतो 2π/T इंटू स्मॉल t. ओके, प्लस फायची किंमत आहे तुम्हाला π/2. मला सांगा साईन π/2 प्लस टीटा काय येते, कॉस टीटा. इथंच करून घेऊ आपण. एची किंमत काढायची आपल्याला a-3 डिवाइड बाय a असेल चालेल ना, इकडचं a डिवाइड आलं. साईनचा ऐवजी कॉस, कारण π/2 आहे, आणि 2π टीची किंमत आहे 7. आय राईट, टीची किंमत आहे 7 राईट, आणि कॅपिटल 6, ते झालं 3. a-3 डिवाइड बाय a इक्वल टू कॉस 7π/3. आता बरेच जणांना इथंच घोडं पेंड खाते, कळलं का, की ते 7π/3ला सॉल्व कसं करायचं. बाळांनो फार सोपं आहे त्याला सॉल्व करण्यासाठी. बघा, a-3 डिवाइड बाय a इक्वल टू कॉस. आता बघा कशाला कसं लिहितो तुम्ही, याला तुम्ही 6 प्लस किंवा असं लिहू 6π. 7πला कसं लिहितो, 6π अधिक 1π. चालेल ना. समजा तुम्हाला 7π आहेत तर कसं लिहू शकतो आपण त्याला, 6π अधिक 1π डिवाइड बाय 3. ठीक आहे, कळतं इथपर्यंत राईट. त्याला कसं लिहू बघा आपण पुढे. सो a-3 डिवाइड बाय a इक्वल टू, बघा इथं कॉस 6π/3 काय येईल, 6π/3 प्लस π/3 राईट. सो इट विल बी कॉस 2π प्लस π/3. आता आपल्याला माहिती आहे कोणता पण साईन असो, कॉस असो, टॅन असो, 2π प्लस थीटा काय येते, तेच थीटा. सो येईल a-3 डिवाइड बाय a इक्वल टू कॉस π/3. हे जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर राईट, प्लस थीटा आणि मायनस थीटाचे फॉर्म्युले लक्षात घ्या, आपण घेतलेले आहेत ते. सो a-3 डिवाइड बाय a इक्वल टू कॉस π/3. काय बाय ते म्हणजे किती, 60. कॉस 60 किती येते, 1/2.
ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. 2a - 6 इक्वल टू a. राईट, a इकडे आलं तर 2a - a इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर. राईट, थोड्या वेळात नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, प्रॉब्लेम नंबर 4 बघूया. एक्झाम्पल 5.4. द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM आर, स्पीड्स पाहिजे तिथं, आर 8 सेंटीमीटर पर सेकंड. तर तुम्हाला गिवन आहे, गिवन V1 is equal to 8 centimeter per second and V2 is equal to 6 centimeter per second at respective displacement of 6 centimeter and 8 centimeter. तर तुम्हाला x1 दिला आहे 6 सेंटीमीटर आणि x2 दिला आहे तुम्हाला 8 सेंटीमीटर. टू फाइंड तुम्हाला काढायचं आहे पिरियड म्हणजे टाइम पिरियड आणि a इक्वल टू व्हॉट. बाळांनो, आपल्या आयसोलेशनच्या शीटमध्ये, प्रॉब्लेमच्या शीटमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे, ऑलरेडी घेतलेला आहे. ओके, तर मला वाटतं एक म्हणजे मी सॉल्व करून दिल्यामध्ये असेल आणि एक अनसॉल्वमध्ये सुद्धा असेल. तर तुम्ही काय करायचे, ती शीट बघायची आहे आणि त्यामध्ये या टाईपचा प्रॉब्लेम कोणता आहे त्याचे प्रॉब्लेम नंबर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत. लक्षात येते का? आणि सगळे सोल्युशन मला तुम्ही लिहून त्याचे फोटो काढून पाठवायचे आहेत. ओके, सो सोल्युशन घेऊया आपण. बघा, तुम्हाला V1 दिलं आहे तर V1चा मी फॉर्म्युला लिहितो अगोदर. सो V1 आहे आपलं, काय फॉर्म्युला असतो Vचा फॉर्म्युला बघा, Vचा लिहू अगोदर, ओमेगा √a² - x². आता काय बदलायले, आता डिस्प्लेसमेंट बदलायली म्हणून V बदलायले, म्हणून V1 इज इक्वल टू x1 असं घ्यायला लागेल. इक्वेशन 1 म्हणू आपण आणि यालाच का लिहू, अँड V2 इज इक्वल टू ओमेगा √a² - x². याला इक्वेशन 2 म्हणू. तुम्हाला माहीतच आहे 2 व्हेरिएबल आहे, राईट, तर हे माहीत नाहीत, अननोन व्हेरिएबल 2 आहेत. एक कट करावं लागेल, काय करावं लागेल, डिव्हाइड, ऑब्वियसली डिव्हाइड. कोणाला डिवाइड करावं लागेल, कोणी करा, 1/2. आपल्याला काय भेटल, वी गेट, लड्डू भेटेगा क्या, वी गेट. मस्त घरी बसून लाडू खात असताल का, छान छान. कमीत कमी तुमचं एवढ्या दिवसामध्ये मला वाटतं 5-5 किलोचं वजन वाढलं असेल, आहे की नाही. मस्त खाऊन पिऊन टनटन एकदम. राईट, ओमेगा, चला प्रॉब्लेमकडे ध्यान द्या. a² x1² अपॉन ओमेगा a² - x2². सो ओमेगा कॅन्सल झालं आणि किमती ठेवूया. V1ची किंमत आहे 8/6 इक्वल टू अंडररूटमध्ये a काढायचं आहे जशास तसं. x1ची किंमत आहे बाळांनो 6² डिवाइड बाय अंडररूटमध्ये a² - 8². ओके, अगोदर सॉल्व करून घेऊ. 2चा भाग 3 तर 4. राईट, आणि स्क्वेअरिंग करू ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग काय करायची, स्क्वेअर रूटमध्ये आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स काय भेटेल, ओके, तर हे भेटेल 8 4चा स्क्वेअर 8 असतो खाली, हां, 16/9 इक्वल टू स्क्वेअर रूट निघून जाईल a² - 36. कोणते साई सरला बोलत नाही मी, 36 म्हणतोय. राईट, a² - 8 64. पूजा सरला सांगू नका, नाही तर ते बदबद मारतील, तुम्हाला माहिती आहे. चला स्क्वेअर इथं क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 16a² - 16 गुणिले 64 इक्वल टू 9a² - 36 गुणिले 9. 9ला इकडे घेऊन घ्या, 16मधून 9 गेले, किती उरले बाळांनो, 16तून 9 गेले 7 उरले. 7a² इक्वल टू, ह्याला इकडे घेऊन जाऊ आपण, 16 × 64 हे प्लस झालं आणि -36 गुणिले 9. आता याचं तुम्ही कुणाला करू शकता किंवा ह्याच्यातून काहीतरी कॉमन काढू शकता. तर बघा ह्याच्यातून काय कॉमन निघते, काय निघते का, हां ह्याच्यातून निघते बघा 4 कॉमन निघते. तर इथं 4 × 64 -9 × 9 आणि कॉमन निघालेले 4, 7a². ओके, लक्षात येते का केलं मी, हे ते गुणाकार सोपं होतं आपला. त्याचं इथं 256 मायनस 81 आणि इकडं 4. सो 256 - 5 7 175 गुणिले 4 7a² आलं. सो a² इक्वल टू 175 × 4 डिवायडेड बाय 7. राईट, 7चा भाग जाईल ह्याला, काय येईल बघू इथं. सो a² इक्वल टू 7चा भाग गेला बघा, 7 2 14 आणि 3 उरले 7 5 35. सो इट विल 5 × 4. राईट, तर बघा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येईल आपल्याला 5 × 2. सो इट विल बी 10 सेंटीमीटर. ओके, तर पहिली गोष्ट भेटली आपल्याला, ए भेटलेली आहे. आता टी काढावं लागेल आपला.
पुट इन इक्वेशन 1 राईट. 1 मध्ये ठेवूया इक्वेशन 1. इक्वेशन हे आहे बघा. तर V1 आहे आपलं, V1 आहे 8 इक्वल टू ओमेगाची किंमत ठेवतो 2π/t आणि अंडररूटमध्ये a ची किंमत 10चा स्क्वेअर मायनस एक्सची किंमत x1 आहे 6चा स्क्वेअर. ह्याला सॉल्व करूया आपण. ते झाले बघा इथं 4 इक्वल टू π/t आणि अंडररूटमध्ये 10चा स्क्वेअर 100 मायनस 36 64 सो स्क्वेअर होईल 8 सॉरी इथं. सो 4 इक्वल टू π/t इंटू 8 तर हे झाले 2. बरोबर आहे का बाळांनो आणि बाळींनो. टीला इकडे घेऊन जातो. टी इज इक्वल टू 2π सेकंद असं लिहा किंवा झाला 2 इंटू 3.14 म्हणजे 6.28 सेकंद. ओके. तर दोन्ही गोष्टी आपल्याला भेटल्या आहेत. तुम्हाला या प्रॉब्लेम कोणता नंबर आहे आपल्या शीटमध्ये असे प्रॉब्लेम त्याला तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. ओके. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम इज एक्झाम्पल 5.5 द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज. तुम्हाला गिवन आहे v इक्वल टू 6.28 सेंटीमीटर पर सेकंद. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ लेंथ दिली आहे बाळांनो आणि बाळींनो. पाथ लेंथ म्हणजे काय 2a नाही सरांना असं बोलू नये. 2a 8 सेंटीमीटर दिले बघा. लक्षात घ्या इथं हे EP म्हणजे काय आणि हे EP आणि हे MP राईट. MP सॉरी. तर हे दोन मिळून पाथ लेंथ असते. लक्षात आहे का SHMचं पाथ लेंथ लक्षात आहे का. ओके. तर हे इथं बघा लक्षात घ्या 2a तर हे काय होईल a इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. टू फाइंड काय काढायचं आहे टाइम पिरियड इज इक्वल टू व्हॉट. सोल्युशन a मॅक्सचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे का. वेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असते बाळांनो. तर वेलॉसिटी मॅक्सिमम असते एक्स्ट्रीम नाही मीन पोझिशनला राईट. तर मॅक्सिमम तर 0 असते. वाढली मॅक्सिमम राईट. तर ए मॅक्स किती असते. सो व्ही मॅक्स किती असते तर व्ही मॅक्स इज इक्वल टू a ओमेगा. आपला टाइम पिरियड काय झाला असं लिहू आपण a 2π/t. तर टीला इकडे घेऊ तर t इज इक्वल टू a इंटू 2π डिवाइड बाय व्ही मॅक्स. किमती सगळ्यात का आपल्याकडे बघा a ची किंमत आहे 4 सेंटीमीटर. ते सेंटीमीटर ठेवूया कारण हे सुद्धा सेंटीमीटर पर सेकंदमध्ये आहे. इंटू 2 इंटू 3.14 डिवायडेड बाय व्ही मॅक्स किती येईल मला सांगा बाळांनो. दिलेलं आहे व्ही मॅक्स हे बघा हे 6.28 6.2222228. अरे हे 6.28 आणि हे कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झाल्यानंतर काय बोलूया t इज इक्वल टू 4 सेकंद. इथं लिहितो t इज इक्वल टू 4 सेकंद झालं. एका मिनिटात होतं फार सोपं होतं. ओके. 5.6 व्हिडिओ पाहूया. द मॅक्सिमम स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज. मॅक्सिमम स्पीड म्हणजे तुम्हाला व्ही मॅक्स दिलेला आहे 0.08 मीटर पर सेकंद. अँड इट्स मॅक्सिमम ॲक्सलरेशन इज. सो ॲक्सलरेशन मॅक्स दिलं आहे 0.32 मीटर पर झोप शांत मीटर पर सेकंड स्क्वेअर. टू फाइंड t इक्वल टू वॉट आणि a इक्वल टू वॉट. ओके. बघा विद्यार्थी मित्र घरी असलं म्हणून काय फ्री बसलो नाही आहे. लक्षात घ्या काम करावं लागतं. लेक्चर सांभाळावं लागतात. अनेक बाकीचे काम आहेत लक्षात घ्या करावं लागतात. आणि हे करत तुम्हाला शिकवावं लागते. कळलं का. त्यामुळे तुम्ही सुद्धा एवढे मेहनत केलेले व्हिडिओ वाया जाऊ दे नका. बरेच विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ पाहत नाही आहेत तर ते व्हिडिओ पहा. तुम्ही बघा मला किती घाम येत आहे कारण फॅन लावायला जमत नाही त्याच्यामुळे आवाज येतो म्हणून. तर अशा गोष्टी आहेत. व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा. काही समजलं नाही तर कमेंट करा. लक्षात आले का. ओके. तर प्रॉब्लेम पाहूया. गिवन लिहिलं आपण टू फाइंड लिहिलं आहे. सोल्युशन आता व्ही मॅक्स माहिती आहे तुम्हाला. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला सांगा. व्ही मॅक्स कुठं असते सांगा मेन पोझिशनला राईट. सो व्ही मॅक्स इक्वल टू येईल a ओमेगा. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे राईट. इक्वेशन 1 म्हणून याला. आणि a मॅक्स काय असते म्हणजे a मॅक्स म्हणजे ॲक्सेलरेशन मॅक्स असते a ओमेगा स्क्वेअर. तुम्ही म्हणा असं मायनस. अरे मायनस फक्त काय दाखवते अपोजिट डायरेक्शन राईट. आणि त्यामुळं इथं आपण याला मायनस घेणार नाहीत. डिवाइड करूया. कशाला डिवाइड करूया इक्वेशन 2/1 करूया 2/1. ओके. तर ॲक्सलरेशन मॅक्स डिवाइड बाय व्ही मॅक्स इक्वल टू ॲक्सलेशन मॅक्स आहे ए ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय ए ओमेगा. ए कॅन्सल केलं मेगा गेली
काय उरलं व्ही मॅक्स आणि ॲक्सलेशन मॅक्स. ॲक्सलेशनची किंमत आहे बघा मॅक्सची 3.2 सॉरी 0.32 आपण व्ही मॅक्सची किंमत आहे 0.08 इक्वल टू उरलं काय ओमेगा. पण आपल्या ओमेगा नाही पाहिजे, आपल्याला टी पाहिजे. तर टी आता कसं करू बघा, 2 शून्य घेतो याचे 32 डिवाइड बाय 8 इक्वल टू 2 पाय अपॉन टी. तर हे झालं 4 8 दिवसात 8 चौक 32 बरोबर आहे. 4 इक्वल टू 2 पाय म्हणजे 1 मिनिट एक काम करूया, हे तर 12.56 डिवाइड बाय टी. आता हे तुम्हाला माहिती आहे कसं आलं ते. सो 2 × 3.14 अरे नाही 2 आहे ना 12.9 ना 6.28 आहे ना 6.28 राईट. सो टी इक्वल टू 6.28 डिवाइड बाय 4. चला किंमत ठेवूया इथं 4 1 4 2 उरले 4 5 20 2 उरले 7 राईट. सो टी इज इक्वल टू 1.5 सेकंद. काय आलं टाईम पिरियड. आता ॲम्प्लिट्यूड काढायची आहे आपल्याला. ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी इक्वेशन 1 मध्ये ठेवूया राईट टीची किंमत. ओके सो पुट इन इक्वेशन 1. तर व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा आहे, टी आहे आपल्याकडे. तर व्ही मॅक्स इक्वल टू ए इंटू 2 पाय डिवाइड बाय टी. तर ए येईल तुमचं व्ही मॅक्स इंटू इंटू व्ही मॅक्स इंटू टी डिवाइड बाय 2 पाय. ओके आता एक काम करूया आपण इथं टीची किंमत ही ठेवूया, सोपं होईल ह्याच्या कॅल्क्युलेशनसाठी. तर ए इक्वल टू व्ही मॅक्सची किंमत आहे 0.08 आणि टीची किंमत आहे ही ठेवूया आपण 6.28 डिवाइड बाय 4 आणि खालील 2 पाय. तर 2 पाय म्हणजे 6.28 बघा सोपं झालं इथं. सो ए आले आहे तुमचं 2चा भागाला 0.02 सेंटीमीटर का मीटर, सगळं असाइनमेंट चालू आहे मीटर. ओके तर अशा प्रकारे आपण ॲम्प्लिट्यूडसुद्धा काढलेले आहे आणि टाईम पिरियडसुद्धा काढलेला आहे. 0.202 म्हणजे किती 2 सेंटीमीटर. ओके तर बाळांनो हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. तरी पण काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करा, विचारा. ठीक आहे बरं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल की हे हँडरायटिंग एवढं छान कसं काय येतं आहे पवार सरांचं, आणि ते सुद्धा फक्त एक्झाम्पल लिहिते वेळेसच हँडरायटिंग चांगलं येतं आहे आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे किती छान येईल ते राईट. तर ह्याच्यासाठी आपण आभार व्यक्त करूया तुमच्या मॅडमचे, पवार मॅडमचे राईट. त्यांनी मला मदत करत आहेत, ते प्रॉब्लेम लिहून देत आहेत आणि मी सोल्युशन करत आहे. ठीक आहे सगळे तुमच्यातर्फे मी मॅडमचे आभार व्यक्त करतो राईट. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, काही डाऊट आला तर विचारत राहा, अभ्यास करत राहा. ठीक आहे थँक्यू व्हेरी मच राईट. टाटा करा बेटा. हां नमस्ते करा सगळ्याला पद्या. हां शाबाश. चलिए बाय, नेक्स्ट वीडियो में मिलते हैं.